नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 12वी विषय मराठी आपल्या पाठ्यपुस्तकातील भाग 5 व्याकरण आणि यामधील आज आपण अलंकार हा घटक अभ्यासणार आहोत. कृतींच्या सरावासह आपण अलंकार म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. त्याचबरोबर अलंकार या घटकावरील आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जो स्वाध्याय दिलेला आहे तर तो स्वाध्यायही आपण अभ्यासणार आहोत आणि हे सर्व आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. चला तर मग आपण अलंकार हा घटक अभ्यासूया. विद्यार्थी मित्र हो, सर्वप्रथम आपण अलंकार म्हणजे काय ते समजून घेऊया. आपली भाषा शोभादायक, चांगली व परिणामकारक होण्यासाठी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीची चमत्कृतीपूर्ण रचना केली जाते. त्यामुळे आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळतो. साहित्याची भाषा ज्या घटकामुळे वेगळी ठरते, भाषेला शोभा येते, त्यातील एक घटक म्हणजे अलंकार होय. आता अलंकार म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल की आपली नेहमीची भाषा आणि साहित्याची भाषा याच्यामध्ये फरक असतो. आणि साहित्याची भाषा ज्या गोष्टींमुळे वेगळी ठरते, अधिक सुंदर वाटते, तर त्यामध्ये हे जे भाषेला सौंदर्य देण्याचं काम करणारे जे अनेक घटक आहेत तर त्यामधील अलंकार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे की ज्यामुळे भाषा अधिक शोभून दिसते, खुलून दिसते. विद्यार्थी मित्र हो, अलंकाराचे आपण प्रकार समजून घेऊया. अलंकाराचे मुख्य 2 प्रकार आहेत. पहा की शब्दालंकार शब्दांच्या चमत्कृतीपूर्ण रचनेतून भाषेचे सौंदर्य वाढविणाऱ्या गुणधर्मांना शब्दालंकार असे म्हणतात. यमक, अनुप्रास, श्लेष हे शब्दालंकार आपण यापूर्वी अभ्यासलेले आहेत. याचाच अर्थ की शब्दांची जी वैशिष्ट्यपूर्ण रचना केली जाते आणि त्याच्यातून भाषेला सौंदर्य आणण्याचा प्रयत्न केला जातो, शोभा वाढवण्याचा प्रयत्न केला जातो, तर या गुणधर्मांना आपण शब्दालंकार असं म्हणणार आहोत. आता याच्यामध्ये आपण यमक अलंकार, अनुप्रास अलंकार, श्लेष अलंकार, तर हे जे शब्दालंकार आहेत ते यापूर्वीच्या इयत्तांमध्ये अभ्यासलेले आहेत. दुसरा प्रकार आहे अर्थालंकार. शब्दांच्या अर्थपूर्ण योजनेतून भाषेचे सौंदर्य वाढविणाऱ्या गुणधर्मांना अर्थालंकार असे म्हणतात. म्हणजे शब्दालंकारामध्ये शब्दाची वैशिष्ट्यपूर्ण रचना, शब्दांची चमत्कृतीपूर्ण रचना असते, तर अर्थालंकारामध्ये शब्दांची अर्थपूर्ण रचना केलेली असते आणि त्याच्यातून भाषेचं सौंदर्य वाढत असतं. तर अशा प्रकारे हे जे सौंदर्य वाढवण्याचं काम जे अलंकार करतात तर त्यांना अर्थालंकार असे म्हणतात. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक, दृष्टांत, चेतन गुणोक्ती हे अर्थालंकार आपण यापूर्वीच्या इयत्तांमध्ये अभ्यासलेले आहेत. विद्यार्थी मित्र हो, यावर्षी आपल्याला खालील अर्थालंकार अभ्यासायचे आहेत. कोणते अलंकार आहेत आपल्याला यावर्षी? तर पहिला आहे अनन्वय अलंकार, अपनहुती अलंकार, अतिशयोक्ती अलंकार व अर्थांतरण्यास अलंकार. हे 4 अलंकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. पैकी पहिला अलंकार जो आहे तो अनन्वय अलंकार आपण सुरुवातीला समजून घेऊया. पहा विद्यार्थी मित्र हो, खालील उदाहरणांचे निरीक्षण करायचं आहे आणि त्याखालील कृती आपल्याला सोडवायची आहे. आता इथे पहा, पहिलं उदाहरण दिलेलं आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्या परी. आता आपल्याला हे लक्षात आलेलं असेल की इथे जो ताजमहाल आहे तर त्या ताजमहालाचं वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यासारखा दुसरा ताजमहाल ह्या जगामध्ये नाही असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि दुसरं उदाहरण आहे ह्या आंब्यासारखा गोड आंबा हाच, की आंब्याची तुलना ह्या आंब्याबरोबरच केलेली आहे. आता आपण ही उदाहरणं जी आहेत तर ती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊया. पहा, वरील दोन्ही उदाहरणांतील उपमेय कोणते आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. तर इथं पहिल्या उदाहरणामध्ये ताजमहाल हे उपमेय आहे आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये आंबा हे उपमेय आहे. उपमेय कशाला म्हणायचं हे आपण मागील इयत्तांमध्ये अभ्यासलेलं आहे, तरी सुद्धा उपमेय कशाला म्हणायचं ते आपण पाहूया. की ज्याची तुलना करावयाची आहे ते किंवा ज्याचे वर्णन करावयाचे आहे तो घटक त्याला उपमेय असं म्हणतात. आता ह्या वरील दोन्ही उदाहरणांमध्ये
की ताजमहाल याचं वर्णन करायचं आहे आणि आंबा हे दुसऱ्या उदाहरणामध्ये वर्णन करावयाचा आंबा हा घटक आहे. म्हणजे अशा प्रकारे ह्या दोन्ही उदाहरणांमध्ये आपल्याला ज्या घटकाची तुलना करावयाची आहे किंवा ज्याचं वर्णन करावयाचं आहे तर ते कोणते घटक आहेत हे आपण ओळखलेलं आहे की ताजमहाल आणि आंबा यालाच आपण व्याकरणाच्या भाषेमध्ये उपमेय असं म्हणायचं आहे. म्हणजे ज्याची तुलना करावयाची आहे ते किंवा ज्याचं वर्णन करावयाचं आहे तो घटक यालाच आपण उपमेय असं म्हणतो. आता पहा दुसरी कृती याच्यावरती दिलेली आहे की वरील दोन्ही उदाहरणांतील उपमाने. आता कोणते उपमाने इथे आहेत तर अर्थातच ताजमहालाला ताजमहालाचीच उपमा दिलेली आहे आणि आंब्याला आंब्याचीच उपमा दिलेली आहे हे आपण पाहिलेलं आहे. आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्या परी. म्हणजे इथं ताजमहालाची तुलना ताजमहालाबरोबरच केलेली आहे आणि ह्या आंब्यासारखा गोड आंबा हाच इथं आंब्याची तुलना ह्या आंब्याबरोबरच केलेली आहे आणि म्हणून इथे वरील दोन्ही उदाहरणातील जी उपमाने आहेत तर ती ताजमहाल आणि आंबा हीच आहेत. आता उपमान म्हणजे काय तर ज्याच्याशी तुलना करावयाची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक म्हणजे त्याला आपण उपमान असं व्याकरणाच्या भाषेमध्ये म्हणतो. आता ह्या दोन्ही उदाहरणांमध्ये आपल्या लक्षात आलेलं असेल की निरीक्षण केल्यानंतर आपल्याला हे जाणवतं की वरील उदाहरणांमध्ये उपमेय व उपमान एकच आहेत. म्हणजे ताजमहाल हेच पहिल्या उदाहरणामध्ये उपमेय आहे आणि तेच उपमान सुद्धा आहे आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये आंबा हे उपमेय आहे आणि तेच उपमान सुद्धा आहे. अशा प्रकारे आपण अनन्वय अलंकारामध्ये नेमकं उपमेय आणि उपमान जे आहे तर इथं नेमकं काय करायचं आहे आणि उपमेय आणि उपमान एकच असतात हे आता आपल्याला इथं लक्षात आलेलं आहे. आता पहा विद्यार्थी मित्र हो, यावरून आपल्याला अनन्वय अलंकार म्हणजे काय ते समजून घेता येतं की उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणजे जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. की ताजमहाल आहे एक जगती तो तोच त्याच्या परी. अशा पद्धतीनं जेव्हा पहिलं उदाहरण आपण बघितलेलं आहे तिथे आपल्याला ताजमहाल या उपमेयाला ताजमहालाचीच उपमा दिलेली आहे. म्हणजे ताजमहालाला दुसऱ्या कुठल्याच गोष्टीची उपमा देता येत नाही आणि असं जिथं वर्णन केलेलं असतं म्हणजे उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिलेली असते तिथे अनन्वय हा अलंकार होतो. अन्वय म्हणजे संबंध आणि अनन्वय म्हणजे तुल्य अन्वय की ज्याला आपण संबंध अन्वय म्हणजे संबंध असं म्हटलेलं आहे. मिळत नाही असा अतुलनीय म्हणजे एखादी अतुलनीय गोष्ट असते की ज्याची तुलना इतर कोणत्याच गोष्टीबरोबर होऊ शकत नाही तिथे हा अनन्वय अलंकार जो आहे तर तो झालेला आपल्याला दिसतो. अनन्वय अलंकाराची वैशिष्ट्ये काय आहेत तर उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते. म्हणजे आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्या परी की सौंदर्याच्या बाबतीमध्ये ताजमहालाची तुलना जगातल्या कोणत्याच इतर वास्तूबरोबर करता येत नाही. म्हणजे इथं तो एकमेवाद्वितीय आहे त्याची दुसऱ्याबरोबर तुलना करता येत नाही. म्हणजे उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीमध्ये अद्वितीय असते असं इथं अनन्वय अलंकारामध्ये सांगितलेलं असतं. आणि दुसरं वैशिष्ट्य आहे की उपमेयाला असे उपमान मिळू शकत नाही आणि म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा द्यावी लागते की ताजमहालाला इतर कुठल्याच गोष्टीची उपमा देता येत नाही. ताजमहालाला ताजमहालाचीच उपमा द्यावी लागते आणि असं जिथं त्या ठिकाणी वर्णन केलेलं असतं तर तिथे हा अनन्वय अलंकार जो आहे तर तो झालेला आपल्याला दिसून येतो. आता पुढची आणखी काही उदाहरणं आपण पाहूया. झाले बहु होतीलही बहु आहेतही बहु परंतु या समहा. आता आपण याचं स्पष्टीकरण पाहू की वरील उदाहरणामध्ये कवी मोरोपंतांनी अर्जुनाचं वर्णन केलेलं आहे. अर्जुनासारखा पराक्रमी अर्जुनच हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत ओळी आलेली आहेत. अर्जुन हेच उपमान व उपमेय आहे. आता या उदाहरणामध्ये जरी अर्जुनाचं नाव आलेलं नसलं तरी त्याच्या संबंधी ह्या ओळी आहेत की झाले बहु होऊन गेलेले खूप आहेत, होतील बहु होतील सुद्धा खूप, आहेतही बहु खूप आहेत सुद्धा परंतु तुझ्यासारखा तूच असं इथं त्या ठिकाणी मोरोपंतांनी अर्जुनाचं वर्णन केलेलं आहे की तुझी तुलना इतर कुणाबरोबर होऊ शकत नाही असं अर्जुनाला उद्देशून ते म्हणतायत. म्हणजे इथं हा अनन्वय अलंकार झालेला आहे की अर्जुनाला अर्जुनाचीच उपमा दिलेली आहे आणि जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा त्या ठिकाणी अनन्वय हा अलंकार होतो. आता दुसरं उदाहरण पाहूया. आंबरा खरोखरच तुझ्या सम तूच रम्य. म्हणजे आंब्याचा वृक्ष जो आहे तर त्याला उद्देशून म्हटलेलं आहे की हे आम्रवृक्षा
खरोखरच तुझ्यासम तूच रम्य आणि तुझ्यासारखा तूच रम्य आहेस की तुझी इतर कुठल्या वृक्षाबरोबर तुलना होऊ शकत नाही. पहा, या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान, म्हणजे दानाला इतर कुठल्याच दानाची उपमा देता येत नाहीये असं या उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे. आईसारखे दैवत आईच, म्हणजे आईला दुसरं कोणत्याच गोष्टीची उपमा देता येत नाही. आईसारखं दैवत आईच असते. इतर कुठल्याच गोष्टीबरोबर आईची बरोबरी आपल्याला करता येत नाही. इथे आपल्याला अनन्वय अलंकार झालेला दिसतो. आता पुढचा अलंकार आपण पाहूया, आपणहुती अलंकार. आता पाहूया आपण इथे की खालील उदाहरणांचे निरीक्षण करा व कृती सोडवा असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता उदाहरण पहा. न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील, न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. आता वरील उदाहरणातील पहिल्या ओळीतील उपमेय व उपमान आपल्याला सुरुवातीला शोधायचं आहे. पहा, न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील, की इथे नयन म्हणजे डोळे, हे डोळे नाहीतच, पाकळ्या उमलल्या सरोजातील, जणू त्या ठिकाणी ह्या कमळाच्या पाकळ्या आहेत असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजेच इथं डोळे हे काय आहे, उपमेय आहे आणि त्याची जी तुलना आहे तर ती कुणाबरोबर केलेली आहे, तर अर्थातच कमळातल्या पाकळ्यांबरोबर केलेली आहे. म्हणजे इथे पहिल्या ओळीमध्ये उपमेय नयन आहे आणि उपमान कमळातल्या पाकळ्या आहेत. आता दुसरी ओळ पाहूया. न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. आता इथे सुद्धा बघा, हे मुख नाहीच तर शरद ऋतूतील तो चंद्र आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की चंद्रमा शरदीचा गमे केवळ, आणि म्हणून इथं उपमान काय आहे, शरद ऋतूतील चंद्र. आता खालील उदाहरणाचं निरीक्षण व कृती कृती आपल्याला सोडवायला सांगितली होती. आपण ते उदाहरण पाहिलेलं आहे. आता या आपणहुती अलंकाराची वैशिष्ट्ये काय आहेत, तर उपमेयाला लपवले जाते. आता पहा, न हे नयन म्हणजे हे डोळे नाहीतच, हे तर उपमेयाला लपवलेलं आहे आणि ते पाकळ्या उमलल्या सरोजातील, म्हणजे उपमेय असूनही ते उपमेय नाही तर ते उपमानच आहे असं इथं सांगितलेलं आहे. म्हणजे इथे पहिल्या ओळीमध्ये नयन आणि दुसऱ्या ओळीमध्ये वदन ही उपमेय आहेत. ह्या उपमेयांना लपवलेलं आहे. इथे ही उपमेय असून सुद्धा ती उपमेय नाही तर ती उपमानच आहे असं इथं सांगितलेलं आहे. म्हणजेच इथं उपमेयाचा काय केलेला आहे, निषेध केलेला आहे. म्हणजे ते उपमेय झाकोळलेलं आहे आणि निषेध दर्शविण्यासाठी न, नव्हे, नोहे, नसे, कसले असे शब्द येतात. हे आपल्याला आता काय करायचं आहे, आणखी सोप्या पद्धतीनं समजून घ्यायचं आहे की आपणहुती म्हणजे लपवणे किंवा झाकणे. वरील उदाहरणात पहिल्या ओळीत नयन हे उपमेय आहे. आता हे आपण पाहिलेलं आहे. कमळातल्या पाकळ्या हे उपमान आहे. पाकळ्या उमलल्या सरोजातील म्हणजेच कमळातल्या पाकळ्या. इथे डोळे हे डोळे नसून त्या कमळाच्या पाकळ्या आहेत असे सांगताना उपमेयाला लपवून दूर सारून म्हणजेच उपमेयाचा निषेध करून त्याच्या जागी उपमानाची स्थापना केली आहे. उदाहरणातील दुसऱ्या ओळीमध्ये वदन या उपमेयाचा निषेध करून तो शरद ऋतूतील चंद्र आहे असे म्हणून उपमानाची स्थापना केली, म्हणून आपणहुती अलंकार झालेला आहे. यावरून आपल्याला आपणहुती अलंकार म्हणजे काय तर ते सांगता येईल की उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा आपणहुती अलंकार होतो. आता पुन्हा एकदा पहा. न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील, म्हणजे इथे उपमेय हे नयन आहे पण त्याचा काय केलेला आहे, निषेध केलेला आहे आणि उपमेय हे उपमानच आहे. म्हणजे त्या जणू त्या ठिकाणी कमळातल्या पाकळ्याच आहेत असं इथं सांगितलेलं आहे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये हे मुख नाहीच तर तो शरद ऋतूतील चंद्र आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे उपमेयाला नाकारलेला आहे, त्याचा निषेध केलेला आहे. म्हणजे इथे आपल्याला जेव्हा उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असं सांगितलेलं असतं तेव्हा अनन्वय हा आपणहुती हा अलंकार होतो. आता पहा विद्यार्थी मित्र, याची काही उदाहरणं आपणहुती अलंकाराची आपण पाहूया. आई म्हणून कोणी आईचा हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी, नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी. इथे आपल्याला आपणहुती अलंकार जो आहे तर तो झालेला दिसतो. ओठ कशाचे देठची फुलल्या पारिजातकाचे, हे ओठ नाहीतच तर जणू त्या ठिकाणी फुललेल्या पारिजातकाचे ते देठ आहेत असं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. हे हृदय नसे परिस्थंडील धगधगलेले, आणि इथं हे हृदय नाही तर
धगधगतं यज्ञकुंड आहे असं ते म्हटलेलं आहे. मानेला उचलितो बाळ मानेला उचलितो, नाही ग बाई फणा काढून नाग हा डोलतो. की इथे बाळ मानेला उचलत नाही, जणू त्या ठिकाणी हा फणा काढून नाग डोलतोय असं म्हटलेलं आहे. हे नव्हे चांदणे ही तर मीरा गाते, हे चांदणं नाहीच तर हे तर मीरा गाते असं वर्णन केलेलं आहे. आणि ते आपण होती हा अलंकार झालेला आहे. आता आपण पुढचा अलंकार पाहूया, अतिशयोक्ती अलंकार. खालील उदाहरणाचे निरीक्षण करा व त्यातील आशयाच्या दृष्टीने असलेली असंभाव्यता अभ्यासा. पहा उदाहरण काय दिलेलं आहे. जो अंबरी उफळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. आता पहा विद्यार्थी मित्र हो, हे उदाहरण आपण इथं आता वाचलेलं आहे की जो अंबरी उफळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. आता प्रस्तुत उदाहरणात म्हणजे इथं दिलेलं जे उदाहरण आहे त्या उदाहरणामध्ये नलराजाचा घोडा आकाशात इतका उंच उसळला की त्याचा खूर चंद्राला लागला, म्हणून चंद्रावर डाग पडला असे वर्णन केले आहे. आता विद्यार्थी मित्र हो, हे आता आपल्या इथं लक्षात आलेलं असेल की अशा पद्धतीनं कधी घडू शकेल का, तर घडू शकणार नाही. परंतु इथं तसं वर्णन केलेलं आहे की नलराजाचा घोडा आकाशात इतका उंच उसळला की त्याचा जो खूर आहे पायाचा तो जणू चंद्राला लागला आणि मग चंद्रावरती डाग पडला असं इथं या ओळीमध्ये वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. आता या अतिशयोक्ती अलंकाराचे वैशिष्ट्य काय आहेत की एखाद्या गोष्टीचं प्रसंगाचे वर्णन केलेले असते आणि ते वर्णन अधिक फुगवून केलेले असते. म्हणजे जे वर्णन करायचं आहे तर ते अधिक फुगवून सांगितलेलं असतं आणि त्यामुळे त्या वर्णनाची असंभाव्यता, कल्पनारंजकता अधिकच स्पष्ट होते आणि जी गोष्ट शक्य नाही ती शक्य झालेली आहे, घडलेलं आहे असं तिथं वर्णन केलेलं असतं. आणि म्हणून अशा वेळेला हा अतिशयोक्ती अलंकार जो आहे तर तो तिथं झालेला आपल्याला दिसून येतो. आता पहा विद्यार्थी मित्र हो, या अलंकारामध्ये प्रत्येक गोष्टीचं वर्णन जे आहे ते चमत्कृतीपूर्ण करायचं असल्यामुळं त्यात थोडी अतिशयोक्ती येतेच. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक या अलंकारात थोडी अतिशयोक्ती असतेच, पण केवळ अतिशयोक्तीच जिथे प्रामुख्याने केलेली असते तिथे अतिशयोक्ती हा अलंकार मानला जातो. आणि प्रस्तुत उदाहरणात चंद्राला घोड्याच्या खुराचा डाग लागणं असंभवनीय असलं तरी तसं घडल्याचं वर्णन केल्यामुळे इथे अतिशयोक्ती अलंकार झालेला आहे. यावरून आपल्याला अतिशयोक्ती अलंकार म्हणजे काय ते सांगता येतं की कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते, त्यावेळी अतिशयोक्ती हा अलंकार होतो. म्हणजे जी एखादी गोष्ट वर्णन करून सांगायची आहे तर ती अधिक फुगवून सांगितलेली असते, अधिक खुलवून सांगितलेली असते आणि त्याच्यामध्ये मग अशा पद्धतीची जी असंभाव्यता आहे, अतिशयोक्ती जी आहे ते आपल्याला दिसून येते आणि म्हणून या अलंकाराला आपण अतिशयोक्ती अलंकार असं म्हणायचं आहे. आता पुढचं एक उदाहरण आपण पाहूया की दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं नाणं झालं, मामंजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत उघड गेला, त्यात उंट पोहून गेला. आता दमडीच्या तेलामध्ये कोणकोणत्या गोष्टी उरकलेल्या आहेत तर पहा. दमडीचं तेल म्हणजे जुन्या काळातलं दमडी हे काय आहे की चलनातलं एक नाणं आहे आणि अतिशय कमी किमतीचं अशा पद्धतीचं हे चलन आहे आणि त्याच्यातून कोणती गोष्ट आणलेली आहे तर तेल आणलेलं आहे. पण ते एवढं दमडीचं तेल जे आहे तर त्याच्यात कोणत्या गोष्टी उरकलेल्या आहेत तर सासूबाईंचं नाणं झालं, मामंजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी ठेवली, त्यातूनही उरलेलं तेल जे आहे ते आता झाकून ठेवलं, त्याला लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत उघड गेला आणि त्यात उंट पोहून गेला. म्हणजे अशा प्रकारे वस्तुस्थितीपेक्षा कितीतरी अधिक पटीने हे वर्णन जे आहे तर ते फुगवून सांगितलेलं आहे आणि म्हणून इथं आपल्याला अतिशयोक्ती हा अलंकार झालेलं दिसून येतं. म्हणजे जिथं असंभाव्यताची आहे तर ती इथं दाखवलेली आहे आणि अशा प्रकारच्या वर्णनामध्ये अतिशयोक्ती हा अलंकार झालेला असतो. आता पुढचं उदाहरण पहा. काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर, म्हणजे जगाच्या अगोदर काव्य निर्माण झालं असं म्हटलेलं आहे. रामायण आधी मग झाला राम जानकीवर आणि रामायण आधी म्हणजे रामाच्या अगोदर रामायण घडलं असं इथं वर्णन केलेलं आहे. म्हणजे अतिशयोक्ती अलंकार आहे. सचिनने आभाळी चेंडू टोलवला, तो गगनावरी जाऊन ठसला,
बसला, तोच दिवसा जैसा दिसतो चंद्रमा हसला. म्हणजे अशा पद्धतीने इथं अतिशयोक्ती अलंकार झालेला आपल्याला दिसून येतो. आता पुढचा अलंकार आहे अर्थांतरण्यास अलंकार. पहा, खालील उदाहरणाचे निरीक्षण करा व अभ्यासा असं सांगितलेलं आहे. पहा, उदाहरण आपण वाचूया. तदितर खग भेने वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले. स्वजन गवसला जो त्याच पासी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. आता शेवटची ओळ अतिशय महत्त्वाची आहे की आपल्या वाईट काळामध्ये, कठीण काळामध्ये आपल्यावरती वाईट प्रसंग आला की कुणीच उपयोगाला येत नाही. आणि हा सामान्य सिद्धांत आहे आणि तो पटवून देण्यासाठी आपल्याला वरती काही उदाहरण दिलेलं आहे. आता ते पाहूया आपण कोणतं उदाहरण आहे ते. की नलराजाने हंसाला पकडल्यानंतर बागेत जलक्रीडेसाठी जमलेले इतर सर्व पक्षी घाबरून पळाले, त्याच्याजवळ कोणीच राहिलं नाही. म्हणजे हा नलराजा जो आहे त्या नलराजानं काय केलेलं आहे, ह्या उपवनामध्ये आल्यानंतर हंसाला पकडलं आणि त्याच वेळेला इतर जे काही जलक्रीडेसाठी जमलेले पक्षी होते ते सगळे घाबरून पळाले. की जेव्हा या नलराजानं हंसाला पकडलं, मग या हंसाजवळ त्यावेळेला कोणीच राहिलं नाही. आणि एवढी हकीकत सांगून झाल्यावर कवीनं त्यातला एक सामान्य सिद्धांत आपल्याला सांगितला की कठीण प्रसंगी कोणीच आपल्या उपयोगी पडत नाही. म्हणजे आपल्या जवळचं असणारे, आपल्या आजूबाजूला असणारे ते सुद्धा आपल्या उपयोगी पडत नाहीत. आणि म्हणून हा सामान्य सिद्धांत पटवून देण्यासाठी या हंसाचं उदाहरण जे आहे तर ते आपल्याला दिलेलं आहे. आता विद्यार्थी मित्र, पहा, अर्थांतरण्यास अलंकाराची वैशिष्ट्ये काय आहेत. तर विशेष उदाहरणांवरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो. म्हणजे इथं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे हंसाचं, आणि कठीण समय येता कोण कामाचं येतो हा सर्वसामान्य सिद्धांत आपल्याला पटवून दिलेला आहे. सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे दिली जातात. आणि सामान्य विधान जे आहे की कठीण समय येता कोण कामाचं येतो, तर हे पटवून देण्यासाठी, त्याचं समर्थन करण्यासाठी विशेष उदाहरण दिलेलं आपल्याला दिसून येतं. आता अर्थांतर म्हणजे दुसरा असा अर्थ, न्यास म्हणजे शेजारी ठेवणे. अर्थांतर म्हणजे दुसरा असा अर्थ आणि न्यास म्हणजे शेजारी ठेवणे. म्हणजे एखादा विशिष्ट सामान्य सिद्धांत, सामान्य गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचं दुसरं उदाहरण त्या ठिकाणी देणं, तर याला आपण अर्थांतर न्यास अलंकार असं म्हणणार आहोत. यावरून आपल्याला अर्थांतर न्यास अलंकार म्हणजे काय ते सांगता येईल की एका अर्थाचा दुसरा समर्थक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे, म्हणजेच एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे व सर्वसामान्य सिद्धांत मांडणे, यास अर्थांतरण्यास अलंकार असे म्हणतात. आता तुम्हाला अर्थांतरण्यास अलंकार म्हणजे काय ते समजलेलं असेल. इतर उदाहरणं आपण पाहू, त्यावरून सुद्धा आपल्याला हा अलंकार अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. होई जरी सतत दुष्ट संग, न पावती सज्जन सत्वभंग. असोनिया सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विषारी. किती सुंदर उदाहरण आहे पहा, की सज्जन सतत जरी दुष्टांच्या संगतीत आले तरी सज्जनांची सात्विकता नष्ट होत नाही. हा विशेष सिद्धांत सांगितल्यानंतर कवी निसर्गात एक सामान्य उदाहरण देतात की साप चंदनाच्या झाडावर सतत राहतात तरी पण चंदनाचं झाड मात्र विषारी बनत नाही. म्हणजे किती सुंदर उदाहरण देऊन आपल्याला हे पटवून दिलेलं आहे की सज्जन जरी दुष्ट माणसांच्या संगतीत आले तरी त्यांची मूळची सात्विकता जी आहे ती कधीच त्या ठिकाणी नष्ट होत नाही. आणि त्यासाठी उदाहरण दिलेलं आहे की चंदनाच्या झाडावर साप सतत राहतात परंतु चंदनाचं झाड मात्र कधी विषारी बनत नाही. अशा प्रकारे अर्थांतरण्यास हा अलंकार इथं झालेला आपल्याला दिसून येतो. आता पहा, पुढचं उदाहरण आहे. एका हाते कधीतरी मुली वाजते काय टाळी, जातीच्या सुंदरांना काहीही शोभते. अत्युच्चपदी थोरही बिघडतो अत्युच्चपदी थोरही बिघडतो हो, बोल आहे खरा. आणि अशा पद्धतीनं एखादी व्यक्ती उच्च पदावरती गेली तर ती सुद्धा त्या ठिकाणी बिघडते, तिच्यामध्ये सुद्धा काही दोष येतो असं इथं सांगितलेलं आहे. सामान्य सिद्धांत हा. सावळावर बरा गौरवधूला, बोल खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होय गरल, श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरल. की एखाद्या बोध खलास न रुचे म्हणजे एखादी दुष्ट व्यक्ती असेल तर त्याला बोध फारसा रुचत नाही. आणि पुढे उदाहरण दिलेलं आहे की सापाला दूध जरी घातलं तरी त्याचं विषच होतं. अगदी त्याच पद्धतीनं कुत्र्याचं शेपूट जे आहे ते नळीत घातलं
तरी ते त्या ठिकाणी वाकडंच राहतं, ते कधी सरळ होत नाही. अशा पद्धतीनं इथं आपल्याला एक विशेष असं उदाहरण देऊन हा सामान्य सिद्धांत जो आहे तर तो पटवून दिलेला आहे. आता आपल्याला ज्या कृती दिलेल्या आहेत अलंकार या घटकावरच्या आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये त्या आपण पाहणार आहोत, म्हणजेच हा स्वाध्याय पूर्ण करणार आहोत. आता खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा आणि पहिलं उदाहरण दिलेलं आहे, वीर मराठे आले गरजत पर्वत सगळे झाले कंपित. अर्थातच इथे आपल्याला अतिशयोक्ती हा अलंकार झालेला दिसतो. पुढचं उदाहरण पहा, सागरासारखा गंभीर सागरच, म्हणजे सागराला इथे सागराचीच उपमा दिलेली आहे, म्हणजे हा अनन्वय अलंकार झालेला आहे. या दानाशी या दानाहून अन्य नसे उपमान, इथे सुद्धा दानाला दानाचीच उपमा दिलेली आहे आणि म्हणून हा अनन्वय अलंकार आहे. पुढचं उदाहरण आहे, न हा अधर तोंडले नव्हतं दात हे की हिरे, आणि आपल्याला इथे आपण होती हा अलंकार झालेला दिसतो. पुढे पाचवं उदाहरण आहे, अनंत मरणे अधि मरावी स्वातंत्र्याची आस धरावी, मारील मरणची मरणाभावी मग चिरंजीव पण ये बघते. अर्थांतरण्याचा अलंकार आहे, मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्यासी. अर्थातच अतिशयोक्ती अलंकार आहे. फूल गळे फळ गोड झाले, बीज नुरे डौलात तरुडले, तेज जळे बग ज्योत पाजळे, का मरणी अमरता ही न खरी. अर्थातच हा अर्थांतरण्याचा अलंकार आहे. आणि अशा प्रकारे ही सगळी उदाहरणं आणि या उदाहरणांमध्ये कोणता अलंकार झालेला आहे ते आपण आता पाहिलेलं आहे. आता खालील तक्ता पूर्ण करा अशी कृती दिलेली आहे. अलंकाराची वैशिष्ट्ये आणि अलंकाराचं नाव असे कॉलम आहे त्याच्यामध्ये. आणि पहा इथे पहिली कृती आहे, आपल्याला अलंकाराची वैशिष्ट्ये दिलेली आहेत आणि अलंकाराचं नाव ओळखायला सांगितलेलं आहे. उपमेयाचा निषेध केला जातो आणि उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते. अर्थातच हा अलंकार कोणता आहे तर आपण होती हा अलंकार आहे आणि आपण इथं अलंकाराचं नाव लिहिलेलं आहे. आता अनन्वय अलंकाराचं नाव आपल्याला दिलेलं आहे आणि इकडे अलंकाराची वैशिष्ट्ये लिहायची आहेत. तर उपमेयाला कोणतीच उपमा लागू पडत नाही. अनन्वय अलंकारामध्ये उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते, हे या अलंकाराचं वैशिष्ट्य आहे. आता पुढची कृती पहा, इथे आपल्याला अलंकाराची वैशिष्ट्ये दिलेली आहेत की विशेष उदाहरणांवरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो आणि सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे दिली जातात. अर्थातच हा अलंकार जो आहे तो अर्थांतरण्यास हा आहे. आता आपल्याला अतिशयोक्ती अलंकार दिलेला आहे आणि त्याची वैशिष्ट्ये लिहायची आहेत की एखाद्या गोष्टीचं अधिक फुगवून वर्णन केलेले असते, त्यामुळे त्या वर्णनाची असंभाव्यता कल्पनारंजकता अधिक स्पष्ट होते. अशा प्रकारे आपल्याला या अलंकाराची वैशिष्ट्ये लिहिता येतात. आता पुढची कृती आहे की कर्णासारखा दानशूर कर्णच, आणि वरील वाक्यातील उपमेय काय आहे कर्ण आणि उपमान काय आहे कर्णच आहे, कारण कर्णाला कर्णाचीच उपमा दिलेली आहे. कर्णाच्या दानशूरत्वाची उपमा इतर कुणाला देता येत नाही, ती कर्णालाच फक्त लागू पडते. अशा प्रकारचं इथं वर्णन केलेलं आहे आणि म्हणून इथे आपण उपमेय कर्ण आणि उपमान कर्ण म्हणजेच इथे अनन्वय अलंकार झालेला आपल्याला दिसून येतो. न हे नभोमंडल वारी राशी आकाश, न तारका फेनची हा तळाशी. आता पहिल्या ओळीमध्ये आपण जर बघितलं तर उपमेय आहे नभोमंडल, त्यालाच आपण आकाश असं म्हणतो, आणि उपमान जे आहे ते आकाश आहे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये तारका हे उपमेय आहे आणि उपमान सुद्धा तारका आहे. इथे आपण होती हा अलंकार जो आहे तर तो झालेला आहे. आता पहा विद्यार्थी मित्र हो, इथे आपल्याला खालील तक्ता पूर्ण करा अशी कृती दिलेली आहे, उदाहरण दिलेले आहे आणि आपल्याला सामान्य सिद्धांत आणि विशेष गोष्ट तिथं लिहायची आहे. म्हणजेच आपल्याला अर्थांतरण्यास या अलंकाराच्या कृतीवर आधारित अलंकारावर आधारित ही कृती दिलेली आहे. पहा उदाहरण दिलेलं आहे, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय, सूर्य तळपतील चंद्र झळकतील, तारे अपुला क्रम आचरतील, असेच वारे पुढे वाहतील, होईल काही कांतर आहे. आता इथं सामान्य सिद्धांत काय आहे तर आपण जगातून निघून गेल्यावर लोक थोडा वेळ दुःख व्यक्त करतील, निसर्ग चक्र नेहमीप्रमाणे सुरू राहील. आणि विशेष गोष्ट इथं सांगितलेली आहे की आपण जगातून निघून जाण्याने विश्वचक्रात काहीच फरक पडत नाही. आता पुढचं उदाहरण आहे, सखे सोयरे डोळे पुसतील, पुन्हा आपल्या कामी लागतील, उठतील बसतील हसून खिदळतील, मी जाता त्यांचे काय जाय,
प्रिय. अर्थातच इथं सामान्य सिद्धांत आहे की आपण गेल्यावर सगळे नातेवाईक पुन्हा आपापल्या कामाला लागतील. आपण जगातून गेल्याने कोणाचे काहीही कमी होत नाही, अडत नाही, ही विशेष गोष्ट आपल्याला इथे सांगितलेली आहे. अशा प्रकारे ही कृती आपण पूर्ण केलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, अलंकार हा घटक तुम्हाला नक्की समजलेला असेल. याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.